आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नावरती विविध जनतेशी आपण संपर्क साधणार आहोत आणि चर्चा करणार आहोत की त्यांचे काय प्रश्न आहेत, किती भेडसावत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काही नेते आहेत। आपण त्यांना विचारूया की नेमके बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये अशी कुठली प्रश्न भेडसावत आहेत जनतेला। निश्चित खऱ्या अर्थानं बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आपण बघितलं असेल की या मतदारसंघामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम नाही, सोयाबीन आणि कापूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पिकवल्या जातो। याच्यावर कुठं प्रक्रिया उद्योग नाही। आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलो तर शेतरस्त्यांची इतकी वाईट अवस्था आहे की टोंगळे इतकले बैल त्या ठिकाणी फसतात, गाडी त्या याच्यातून जात नाही, त्या शेतरस्त्यासाठी जात नाही। असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे या ठिकाणी प्रलंबित आहेत। आपण बघितलं असेल की विकासाचा फक्त गुमजाव केला जातो, पण खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात मात्र विकास या ठिकाणी उतरलेला नाही। गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तो विकास अजून कुठे या ठिकाणी दिसत नाही। आपण बघितलं असेल गावखेड्यात अजून सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा अनेक गावामध्ये या ठिकाणी वीज नाही, पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नाही, शेतीला सिंचनाची व्यवस्था नाही। या ठिकाणी मोताळा तालुका हा संपूर्णपणे ड्राय झोनमध्ये आहे। त्या ठिकाणी शेतीला सिंचनाची व्यवस्था नाही, शेतीला वीज दिल्या जात नाही। वन्य प्राण्यांचा एक सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न, पिकाचा हौदस घातला जातो। काल परवाच गिरड्याची एक मोठी घटना झाली, त्या ठिकाणी शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला करून त्याचा प्राण त्या ठिकाणी त्याला गमवावा लागला। अशा पद्धतीचे जंगलातले प्राणीसुद्धा शेतामध्ये येऊन आता मानवावरती या ठिकाणी हल्ला करायला लागलेत। शेतकऱ्याला कुठलं या ठिकाणी संरक्षण नाही। प्रचंड प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागल्यात। या ठिकाणी शेतकऱ्याचे बेरोजगार ग्रामीण भागामध्ये हा जो प्रश्न कायमस्वरूपी उपस्थित आहे। बुलढाणा जिल्ह्याचं मुख्यालय ठिकाणी अद्यापर्यंत पाण्याची व्यवस्था होत नाही, काय याविषयी तुमची? सर, या ठिकाणी पाण्याचा इतका बिकट प्रश्न आहे या बुलढाणा शहरामध्ये आणि बुलढाणा विधानसभेमध्ये। आता मी ज्या इलाक्यात राहतो सागवण एरियामध्ये, तिथं 8-8 दिवस 15-15 दिवस पाणी येत नाही आणि आलं बी तर इतकं दूषित पाणी की तुम्ही आता शहरामध्ये या पाण्यामुळे तापाची साथ पासून पूर्ण दवाखाने ओव्हरफ्लो झालेले आहे। इथं इतकी बिग आणि प्रत्येक रोडला सगळ्या पाईपलाईनी अशा उखडून फेकल्या। इथं विकास नावाची चीजच नाही या बुलढाण्यामध्ये। तर ठीक आहे, एक विकासाची चीज नाही म्हणता येते। आणि महत्त्वाचा प्रश्न येतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजही शेतकरी पारंपरिक शेती करत आहे, त्याकडे अजून आधुनिकते वळला नाही। याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आधुनिक तर आहे, तर शेतकरी हा रेग्युलर सोयाबीन आणि कापाशीकडेच जास्त प्रभावित आहे। त्याच्यासाठी नवीन काहीतरी शासनानं एखादं तंत्रज्ञान, नवीन तांत्रिक शेतीची पद्धत काहीतरी उपलब्ध करून द्यावं। जी रूढी परंपरेनं जी शेती चालू आहे त्याच्यावर नवीन तंत्रज्ञानाचं काहीतरी शासनानं उपलब्धता करून द्यावं। त्याच्यावरच शेतकऱ्यांचा बुलढाणा जिल्हा म्हणजे हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो। त्याच्यासाठी शासनाने काय करायला पाहिजे नेमकं? नवीन तांत्रिकीकरण करून देणे, तेव्हा शेतकऱ्यासाठी नवीन काहीतरी एक सुलभ योजनेच्या माध्यमातून नवीन एखादं म्हणजे पिकाचं जे मार्गदर्शन आहे ते कुठंतरी व्हायला पाहिजे कृषी विभागाच्या माध्यमातून। तसं काही होता दिसत नाही। बेरोजगारांचे प्रश्न काय माहीत आजही ते प्रश्न सोडवले जात नाही आहे। विकासाच्या मुद्द्यावरती नुसतं नावावर राजकारण केलं जात आहे, काय प्रतिक्रिया तुमच्यावर? बेरोजगार बुलढाणा शहरामध्ये या बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये आहेतच, कारण की शिक्षण हा जो महत्त्वाचा भाग त्यातला आहे। इथे 8 ते 12वी म्हणाल किंवा 5 ते 7 म्हणाल, अनेक शिक्षण संस्था आहेत। खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांची फी वाढ इतकी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की आम्ही सर्व नागरिक या त्रस्त आहे त्या गोष्टीला। आणि परत दुसरा मुद्दा सांगायचा झाल्यास 11वी 12वी इथे शासकीय कॉलेज नाही आहे। 11वी 12वी किंवा ज्युनियर कॉलेजेस, BSc उच्च शिक्षणाची व्यवस्था निर्माण झाल्याने का आज जिल्ह्यात नाही? उच्च शिक्षणाकरता तर शासकीय कॉलेजेस नाही आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, परंतु MBBS BAMS इंजिनिअरिंग हे शासकीय कॉलेज एकही बुलढाणा जिल्ह्यात तरी नाही आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बेरोजगारांचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे। औद्योगिकरण नाही आहे महत्त्वाचा विषय, याच्याविषयी काय आपलं? बेरोजगारांचा प्रश्न हा बुलढाणा जिल्ह्यासाठी फार अतिशय महत्त्वाचा होऊन बसलेला आहे गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून। आणि आजपर्यंतसुद्धा येथील जे कोणते राज्यकर्ते होऊन गेले त्या राज्यकर्त्यांनी MIDCच्या बाबतीत अजिबात सकारात्मक विचार आतापर्यंत केलेला नाही। हा बुलढाणा जिल्हा कृषी बहुमूल्य जिल्हा आहे।
कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात नाहीत. प्रक्रिया उद्योग नाहीत. साधं जर पाहायला गेलं तर कोल्ड स्टोरेज नाहीत. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आता एका दादांनी आमच्या सांगितलं की आधुनिक पद्धतीनं शेती कशी करता येईल, पण आधुनिक पद्धतीनं शेती करताना फळबाग योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत. त्यांची अंमलबजावणी होती की नाही या नेते मंडळी त्याच्याकडे ध्यान देत नाहीत. ह्या योजना पोचल्या पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रात याच्यावर फार चांगल्या प्रकारे काम केलं जातं आणि म्हणून तिथला शेतकरी सुखी आहे. आपल्या इकडे त्याच्यावर काम होताना दिसत नाही. म्हणून इथं आत्महत्याग्रस्त हा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा कलंक कधी ना कधी पुसला गेला पाहिजे. या जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे देशात ओळख आहे. परंतु शेतीवर आधारित हा जिल्हा असल्यामुळं इथं प्रक्रिया उद्योग अजिबात नाहीत. MIDC कोणतीही डेव्हलप झालेली नाही. MIDCत हे जर प्रक्रिया उद्योग आले तर इथल्या बेरोजगारांनासुद्धा काम मिळेल. शेती हा व्यवसायसुद्धा सुधारेल आणि त्याच्यातून शेतकऱ्याची प्रगती होईल. आत्महत्यासुद्धा थांबवल्या जातील. हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून खरंच ते कलंक पुसला गेला पाहिजे. युवकाविषयी काय प्रश्न आहेत नेमके, की युवकांना काय कुठल्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, काय कोणते प्रश्न भेडसावतात त्यांना? युवकांचे तर खूप प्रश्न आहे, पण एक प्रामुख्याने युवकांचं असं, आता साधारण जर युवक हा प्राथमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण करतो, परंतु त्याच्या पुढील त्याला नोकरीसाठी एक तर संभाजीनगर, पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागते. स्थानिकमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प नाही आहे. तो प्रामुख्याने व्हायला पाहिजेत. कारण युवकांची अशी इच्छा असते की आपण शिक्षण घेतल्यानंतर आईवडिलांचा सांभाळ करावा, पण तो त्याची इच्छा असती तो कुठंतरी त्याची गुदमरलेली असते आणि तो आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबियांना सोडून बाहेरगावी त्याला जॉब करायला जावं लागतं. पण आज हा प्रामुख्याने असा युवकांचा हा प्रश्न आहे की कुठेतरी बुलढाणा विधानसभा किंवा बुलढाणा मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प किंवा मुलं इंजिनियर होता, पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबसाठी त्याला पुणे मुंबई जावं लागतं. पण एक प्रॉपर जर बुलढाणामध्ये काही असे प्रकल्प झाले तर युवकांनाही त्याचं समाधान होईल आणि त्यांनाही रोजगार लागेल. बेरोजगारांचे महत्त्वाचे प्रश्न आहे जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि ते बाहेर जावं लागते त्यांना. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो आता सध्यापर्यंत जे कलंक पुसलेला जो मागासलेलापणा आपल्या समोर येतो आहे की मागासले म्हणून बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. विकासाच्या मुद्द्यावरती बुलढाणा जिल्हा कितपत पुढे गेला आहे? आता विकासाच्या मुद्द्यावर बुलढाणा जिल्हा कितपत पुढे गेला हे आता सर्व काही कोणाला सांगायचं काम नाही. विकास या ठिकाणी असं झालेलं आहे की अगोदर बऱ्याचशा मंडळींनी किंवा बुलढाणा जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न भरपूर केले, परंतु आता तर हे असं झालं की या 5 वर्षामध्ये की कमीत कमी स्वतःचाच विकास लोक करू राहिले. इथं नागरिकांचा, शेतकऱ्यांच्या विकासाचा काही प्रश्न नाही. मागासलेला जिल्हा आहे. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना वाटतं बेरोजगारी वाढली. बरेचसे बेरोजगार आता शेतीनिष्ठ व्हायला पाहू राहिले, परंतु शेतीमालाला भाव नसल्यामुळं शेती हा व्यवसाय दुर्लक्षित होत चालला. आणि असं म्हणावं लागतं की शेती हा दुर्लक्षित व्यवसाय, कारण शेतीत जेवढं उत्पन्न होतं त्या उत्पन्नाच्या आधारित किमतीवर त्याला भाव भेटत नाही. आता आपण पाहिलं की या शासनाने एक योजना काढली की हेक्टरी 5,000 रुपये मदत. एका हेक्टरमध्ये कमीत कमी 18 ते 20 क्विंटल सोयाबीन पिकते आणि त्याला 7,000 भाव म्हटलं तर 1.5 लाखापर्यंत त्या सोयाबीनचं उत्पन्न खर्च वजा जाता होतं. परंतु आता अर्ध्या किमतीवर आल्यामुळं 60-70 हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या हातात पडतात आणि 60-70 हजारानं सरकार त्या शेतकऱ्याची हे किंमत त्याची ठोकू राहिले आणि त्याला फक्त 5,000 रुपये हेक्टरी मदत देऊ राहिली. ती बी फुकट देत नाही. अर्ज करा, फाटे करा, अमुक करा. आणि बेरोजगारी कशी दूर होणार आहे? बेरोजगार युवकांना वाटतं शेती करावं, दुग्ध व्यवसाय करावं, पण व्यवस्थित भाव भेटत नाही. त्याच्यामुळे हे जे बेरोजगार आहे हे शेतीकडे बी वळू शकत नाहीत. या ठिकाणी हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे बेरोजगाराकडे लक्ष देत नाहीत, हे बाकी भानगडीकडे लक्ष देतात. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे. बरोबर आहे. लोकप्रतिनिधी बेरोजगारांकडे लक्ष देत नाहीत. आज सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा विषय जो आहे की जो बुलढाणा विधानसभा मतदारसंघ असेल की बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 7 विधानसभा ज्या आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय जो आहे तो कसा फोफावलेला आहे आणि नेमकं त्याचे काय नेमके कारण असतात? वैद्यकीय व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं झाल्यानंतर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठे शासकीय मेडिकल कॉलेज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि ज्या आपल्या इथं प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत त्याच्यामध्येही ज्या मागच्या काही काळामध्ये कशा प्रकारचा घोटाळा झाला, काही घोटाळे त्या ठिकाणी उघडकीस आले, परंतु शासन दरबारी त्याच्या कुठल्याही प्रकारची त्याची नोंद घेण्यात आली नाही. काही 100 कोटीच्या वरती आय थिंक काहीतरी घोटाळा झाला. अशा घोटाळ्या माध्यमातून आपल्या PSC सेंटरचे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक कुठल्याही PSC सेंटरला गेलं तर कुठल्याही अद्ययावत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. याचं कारण फक्त जे आहे ते केवळ कुठलं तरी शासन आपलं कमी पडतं आहे
आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही, या ठिकाणी तुम्ही जर आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजला हॉस्पिटलला गेलेत तर त्या ठिकाणी सुद्धा सिटी स्कॅनसारखे MRI सारखे आणि ज्याही कॉम्प्लिकेटेड केसेस असतात त्या ठिकाणून संभाजीनगरला पाठवतात आणि कुठे अकोल्याला पाठवावं लागतात. ही इतकी दयनीय अवस्था स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्याची आज आहे. तर हे आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील काही नागरिक आणि काही नेते मंडळी होती. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विकासावरती पूर्ण प्रकाश टाकलेला आहे. बुलढाणा हा मागे कसा आहे आणि मागासलेपणाचा हा कलंक हा कसा पुसून काढला जाईल यावरती आता विचार होणे गरजेचं आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.